नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये एक सदन शेतकरी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते की ज्या नेत्यानं 55 वर्षे आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली, थोडाही मनामध्ये विचार वाईट आला नाही की दुसऱ्या पक्षामध्ये जावं। फक्त गोरगरिबाचा पक्ष आणि समानतेची वागणूक देणारा काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि याच पक्षात माझी सुरुवात आणि याच पक्षात माझी शेवट असे म्हणणारे ज्येष्ठ नेते, शेतकरी सदन शेतकरी, शेताचा अनुभव असणारे शेतकरी नानासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची काय व्यथा आहे ते जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्याला या महायुती सरकारकडून किती त्रास आहे ते त्रास जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपण नानासाहेब पाटील यांना विचारूया की नेमकं हे सरकार करतंय काय, खरंच महाराष्ट्राची सेवा करतंय का शेतकऱ्याचा घात करतंय, हे आपण त्यांना विचारूया। आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील साहेब। पाटील साहेब, आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे, याने निवडून येण्याच्या अगोदर यांना अभिवचन दिलं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू, आणि निवडून आल्यानंतर 767 शेतकरी जानेवारी ते मार्च पर्यंत आत्महत्या करतात, तरीही या शेतकऱ्याकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे। नेमकं सरकार करतं काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की या भारताचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आणि देशात सुद्धा शेतीप्रधान देश म्हणून ह्या भारताचा नावलौकिक आहे। जवळपास 60 ते 65% लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे, आणि ही शेतीवर अवलंबून असलेली एवढी मोठी लोकसंख्या, मग त्यात शेतमजूर आला, शेतकरी आला, हे जर आर्थिकदृष्ट्या मागासलेले, कमकुवत आणि अतिशय गरीब राहत असतील तर हा देश प्रगती करतोय किंवा आमचं $5 ट्रिलियन आमची अर्थव्यवस्था होणार आहे, जागतिक अर्थव्यवस्था आमची, ह्याचा काहीच अर्थ नाही। कारण का हे सगळं बोलाचाची भात, बोलाचाची कडी, बरोबर बरोबर बरोबर, खाऊन या तृप्त कोण झाला, हे जे आपल्याकडं म्हणलं जातं ते अगदी खरं आहे। ते तसं त्या अर्थानं आता एक साधं उदाहरण सांगतो की शेतीमालाला भाव द्यायचा त्याचा आधार काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तर शेतीच्या खर्चावर, उत्पादनाच्या खर्चावर शेतीमालाचा भाव द्यावा, ही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि स्वातंत्र्यापासून ही मागणी आहे। बरोबर। मग तुम्ही काँग्रेसचे नेते आहात, काँग्रेस या पक्षामध्ये आणि आजच्या या भाजपाच्या पक्षामध्ये, या दोन्ही पक्षामधून शेतकऱ्याला कोणत्या पक्षानं न्याय दिला? निश्चितच काँग्रेस पक्षाला न्याय दिलेला आहे। कसा दिला त्याचं कारण सांगतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल की काँग्रेस पक्षाने कापसाची एकाधिकार खरेदी सुरू केली। का सुरू केली? की कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापूस उत्पादन होऊन शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये गेला की व्यापारी त्याचा भाव पाडत होते, आणि व्यापाऱ्याने भाव पाडला खाली की शेतकरी मरत होता। होय, म्हणजे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या ते परवडत नव्हतं, आणि हे व्यापाऱ्याकडे ज्यावेळेस पूर्ण साठवणूक होईल कापसाची आणि तो कापूस त्यांच्या गोडाऊनमध्ये ज्यावेळेस पूर्णपणे साठला जाईल आणि शेतकऱ्याचा संपला जाईल, त्याच्यानंतर ते भाव वाढायचं। मग त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा व्हायचा ना। काँग्रेस शासनाने पहिल्यांदा देशामध्ये एकाधिकार कापूस खरेदी योजना आणली, म्हणजे ती खरेदी योजना शासनानं सुरू केली, शासनानं भाव ठरवले आणि त्या भावात शेतकऱ्याचा कापूस त्यांनी विकत घेतला
ज्याच्यामुळं शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला. म्हणजे काँग्रेसनं काम केलं. शेतकऱ्याचा भाव त्यांनी हे करायचा का, ठरवायचा हो. आणि मग एका भावात शेतकऱ्याचा कापूस विकत घ्यायचा. हो, त्यांनी त्याचा दर्जा ठरवला. हा, हे इतक्या लांबीचा कापूस, इतक्या कापसाचा दर्जा असतो. बर. कापसाचा मालात दर्जा असतो. लांब धाग्याचा कापूस, आखूड धाग्याचा कापूस, तर त्या धाग्याप्रमाणे त्यांनी त्याची किंमत ठरविली सरकारनं. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळत होता, 100% मिळत होतं. आज ह्या सरकारमध्ये काय व्हायला नेमकं? आज सगळ्याची यंत्रणा बंद आहे. आज तुरीची खरेदी नाही, सोयाबीनची खरेदी नाही. आज सोयाबीनचा भाव शासनानं जाहीर केलेला भाव 5,320 आहे. 328 आहे तसा तो. आणि प्रत्यक्षात मार्केटमध्ये भाव काय 4,300 रुपये. किती रुपयाचा फरक आहे? 1,000 रुपयाचा फरक आहे. कितीला 1,000 रुपये फरक पडतो? 1 क्विंटलला. बापरे. एका शेतकऱ्याला जर 100 क्विंटल माल झाला तर 100 गुणिले 1,000 गुणिले किती होते? 1 लाख. 1 लाख रुपयाचं नुकसान प्रत्येक सीझनला होतंय. अरे बापरे. म्हणजे एका शेतकऱ्याची एका शेतकऱ्याचं 1 लाखानं लूट व्हायले. हो. आणि दर सीझनला, प्रत्येक सीझनला कसा शेतकरी उद्धारी येणार आहे? आम्ही तर शेतकरी सदन केलाय, शेतकऱ्याच्या भाव म्हणजे शेतकऱ्याचा भाव वाढवला, पैसा कमी नाही, अशा पद्धतीच्या वल्गना. भाजपने 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असं जाहीर केलं होतं की शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर दीडपट आम्ही भाव देऊ. बर बर. म्हणजे 100 रुपये जर आमचा शेतकऱ्याचा खर्च झाला तर 150 रुपये त्या मालावर आम्ही भाव देऊ. अहो 100 रुपये दिला तर 150 कुठले द्यायचे त्याने? पुन्हा दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. बर. हे सांगितलं होतं की नाही? सांगितलं. मग शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायच्या ऐवजी शेतकऱ्याचं उत्पन्न निंपट झालं आणि खर्च दुप्पट झाला. आता तुम्ही सदन शेतकरी आहात, तुम्हाला एवढी चणचण भासते. सर्वसामान्य शेतकरी 2 एकर 4 एकर शेतकऱ्याची परिस्थिती काय? अतिशय वाईट आहे. आज खताचे भाव 1.5 पटीनं वाढले, दुपटीनं वाढले. आणि मालाचे भाव निंपटीनं कमी झाले. म्हणजे 1 एकर मध्ये समजा सोयाबीन किती होते आता? जास्तीत जास्त 12 क्विंटल होतं. 10 क्विंटल झाला. 10 क्विंटल. आता खर्च किती होतोय दादा त्याला? 10 क्विंटलला खर्च जो होतो, म्हणजे समजा त्याला 2,000 रुपये जर खर्च म्हणला, 2 ते 3,000 रुपये जर खर्च म्हणला, तर खताचं पोतं आज 1,400 रुपये आहे. बियाच्या पिशवी 25 किलोची पिशवी आज 2500 रुपयाला आहे. म्हणजे 100 रुपये किलोनं बी घ्यावं लागते. बापरे. 100 रुपये किलोनं बी. आणि विकताना किती रुपयाने विकायचं? 40 रुपयाला. 40 रुपयाला. एक गोष्ट विचारात कोणीच लक्षात घेत नाही. गमतीनं म्हणण्यापेक्षा गंभीरपणे असं म्हणत असतो की अन्न पिकविणारा शेतकरी अर्धपोटी आहे, कापूस पिकवणारा शेतकरी अर्धनग्न आहे. ज्या कापसामुळं कापड तयार होतं, हे तुमचं आमचं कापड तयार होतं, तो कापूस पिकवून शेतकरी कापड तयार होतं तुमचं, तो अर्धनग्न आहे की नाही? अर्धनग्न खेड्यात. खरंय. गुडघ्याबरोबर धोतर असतं, त्याचं पूर्ण धोतर सुद्धा नसतं. बरोबर. गोठ्याबरोबर धोतर असणारा शेतकरी सुद्धा नाही. मला सांगा, या सरकारला जाग येईल का नाही? कारण अंबादास पवार नावाचा लातूरचा एक वृद्ध शेतकरी, त्याला बैल नाही, बैल परवडत नाही म्हणून स्वतःच आवताला झुपून घेतो त्यानं, आणि तो आवत वडतोय आणि बायको पाठीमागं पेरणी करते. ही जर परिस्थिती सरकारच्या डोळ्यासमोर येऊन जर डोळे झाकपाना करीत असेल सरकार, तर खरंच शेतकऱ्याचा कळवाळा या सरकारला आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही चांगला प्रश्न विचारला तुम्ही, की शेतकऱ्याचा कळवाळा आहे का? एकतर मुळात सरकारला, ह्या BJPच्या सरकारला, नुसतं सरकार म्हणत नाही, BJPचंच सरकार म्हणतो मुद्दाम, या BJPच्या सरकारला शेतकऱ्याचा कळवाळा नाही, उद्योगपतीचा कळवाळा आहे. बरोबर. आणि उद्योगपतीला मोठं करायचं आहे. आणि कालांतरानं, काही दिवसानंतर या शेतीचं उद्योगाचं रूपांतर करून उद्योगधंद्याच्या लोकांच्या, उद्योगपतीच्या हातातली शेती द्यायची. अरे बापरे. शेतकऱ्याच्या हातातून शेतीच काढून घ्यायची. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ही धोक्याची घंटा आहे म्हणायला हरकत नाही. 100%. आता बघा, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही सरकारने,
पण 15 उद्योगपतीचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं असं वारंवार राहुल गांधी म्हणतात. होय. मग शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी काय अडचण आहे? एक सांगतो मी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शेतकरी हा उत्पादक आहे. बरोबर. उद्योगधंदे करणारे उत्पादक आहेत. होय. उद्योगधंदे करणारे जे उत्पादक आहेत, बूट करणारा उद्योग आहे. बरोबर. बूट आपला साधा बूट तयार करणारा उद्योग आहे. त्या बुटाची किंमत कोण ठरवते? तो उद्योगधंदा करणारा जो उद्योजक आहे, उद्योगपती ठरवतो. आपली पेन आहे, पेन कितीला विकायची कोण ठरवतंय? उद्योगपती. जो ज्यानं पेन बनवतो तो ठरवतो. खरंय खरंय. पण शेतकऱ्याचा माल जर मार्केटमध्ये गेला तर त्याचा भाव कोण ठरवतोय? उद्योगपती ठरवतो. व्यापारी ठरवतो. तिथं आरतीच्या दुकानावर त्याचा व्यापारी ठरवतो ह्याचा माल कितीने घ्यायचा ते. म्हणजे सगळ्या ठिकाणी जगात कुठेही, भारतात कुठेही जो माल तयार करतो तो त्याचा मालाचा धनी असतो. तो माल ठरवतो, किंमत ठरवतो. शेतकरी एक असा प्राणी आहे भारतात, तो निर्माता आहे आणि भाव ठरवणारा दुसरा आहे. अवघड आहे, अवघड. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आणि आणखीन एक दुसरी गोष्ट सांगतो की आता साखरेचं उदाहरण सांगतो तुम्हाला. या महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी किती? हे लोकसंख्या महाराष्ट्राची 12 कोटी. 12 कोटी लोकसंख्या आहे असं गृहीत धरा. त्याच्यामध्ये 1.5 कोटी शेतकरी आहेत. होय. त्या 1.5 कोटीमध्ये 50 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस उत्पादक त्याला पाण्याचीच ऊस निर्माण करतो, नाही बाकीच्या लावू शकत नाही ऊस. पण साखर खाणारे किती आहेत? किती आहे साखर खाणार? साखर खाणारा पूर्ण महाराष्ट्र आहे की 12 कोटी आहे. 12 कोटी. मग आता सरकार असा विचार करतोय की 12 कोटीला खुश करायचं का 50 लाखाला खुश करायचं? 12 कोटीला खुश करायचे. मग 12 कोटीला खुश करायचं असेल तर सरकार ह्या शेतकऱ्याला मारा. म्हणजे साधं गणित आहे हे. म्हणजे कुण बी आलं तर शेतकऱ्यावर हल्लाय. हा, उत्पादकांना न्याय द्यायचा नाही. बरं, आता मला सांगा, कसलीही मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग हा तयार करायला आणि जबरदस्तीनं शेतकऱ्याची जमीन ताब्यात गेली. मागणी तर काहीच नाही, पुन्हा अजून ती महामार्ग तयार करण्यासाठी विरोध शेतकऱ्याचा असताना सुद्धा महामार्ग तयार करण्याचा हजारो कोटी रुपये खर्च करून, 80,000 कोटी एवढा खर्च करून महामार्ग तयार करायचा त्यांनी चंग बांधलाय. पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी मोठं मन सरकार करत नाही. तुम्ही जो विषय काढला लोणले, तो अतिशय महत्वाचा विषय काढला आणि ह्याच्यावर फारशी चर्चा होत नाही. वर्तमानपत्रातून शेतकऱ्याच्या आंदोलनाबद्दल फक्त बातमी केली जाते, पण त्याच्यावर जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही. त्याचं कारण सांगतो मी की पूर्वीचा मार्ग कोणता आहे? नागपूर रत्नागिरी मार्ग आहे. तो हाच मार्ग आहे नागपूर रत्नागिरी, जिथून आता ही शक्तीपीठ चाललंय. मग पॅरलल रस्ता रुळासारखा, रेल्वे रुळासारखा, हे इकडे एक रुळ गेला तिकडे एक रुळ गेला, त्या रस्त्यात गेला तर त्याचा उपयोग काय त्याचा शेतकऱ्याला? बरोबर बरोबर. समाजाला तरी. तुळजापूरला आता इथून तुळजापूरला रस्ता शक्तीपीठ जाणार. नागपूर ते रत्नागिरी रस्ता तुळजापूरवरून जाणार. तुळजापूर म्हणजे उस्मानाबाद म्हणा, आणखीन कुठं म्हणा, आणखीन सोलापूर म्हणा, आणखीन कुठं असं ते रस्ता तिथून जाणार. 3 आणि आता पुन्हा सुरत चेन्नई रस्ता जाणार. ह्या जमिनी तुम्ही शेतकऱ्याच्या पिकाऊ जमिनी घेणार आणि शेतकऱ्याला देशोधडीला लावणार. पुन्हा अजून शेतकऱ्यावर आणणे. हो, एक रस्ता आहे ना आता, त्याला पॅरलल दुसरा रस्ता करण्याची गरज काय? आज तुळजापूरला जायला किंवा धाराशिवला जायला, सोलापूरला जायला, नागपूरला जायला, मुंबईला जायला किती रस्ते आहेत? होय ना. मग तिथे कुणाचीच तक्रार नाही ना. कारण काय मग ही जबरदस्तीनं शक्तीपीठ महामार्ग तयार करायची? पुन्हा तेच उत्तर तेच आहे, भ्रष्टाचार हेच त्याचं कारण आहे. बापरे. आणि त्याचं भ्रष्टाचार म्हणजे साधं सोपं सरळ गणित आहे. असा भ्रष्टाचार करता येत नाही की जमिनी घ्यायच्या ताब्यात, रस्ते बांधायचे,
आणि रस्ते बांधणाऱ्याकडून पैसे घ्यायचे. सरळ सोपा मार्ग त्यांनी काढलाय पैसे घेण्याचा. आता महाराष्ट्र सरकारनं अजित पवारला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मंत्र्याला बऱ्याचशा भ्रष्टाचारामध्ये क्लीन चिट दिली. म्हणजे जवळजवळ कर्जच माफ. त्यांनी जी भ्रष्टाचार केलेले जे आकडे आहेत 70,000 कोटी पर्यंतचे, आणि ते कोणी म्हणले? हे देवेंद्र फडणवीसच म्हणला. स्वतः म्हणजे पंतप्रधान म्हणले. आणि तरी त्यांना माफ करून त्यांना सोबत घेऊन हिंडतात. शेतकरी राबून मरतोय. या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे. सरकार नेमकं करायले कशात? आता एक साधी गोष्ट, विजेची गोष्ट घ्या. वीज, शेतकऱ्याला विजेशिवाय पर्याय नाही. बरोबर. वीज तर लागतेच, त्याशिवाय मोटरी चालत नाहीत. मोटरी चालत नाही तर पाणी कसं मिळणार पिकाला? मग त्याला वीज लागते. शेतकऱ्याला दिवसा सुद्धा वीज देत नाही. दिवसा सुद्धा वीज देत नाहीत. आपल्याकडं खेड्यामध्ये पद्धत अशी आहे की 8 दिवस दिवसा आणि 8 दिवस रात्री वीज दिली जाते. बर, विचार करा, रात्री वीज दिली त्याला उसात जाता येईल का त्याला रात्री? नाही ना जात. विचू, काटा, नाग सगळे जनावर तिथं मध्ये असतात. बरोबर आहे, बरोबर. आणि त्यानं आपल्या जीवावर उदार होऊन त्या शेतीला, त्या उसाला पाणी द्यायचं आणि तुम्ही गाडीवर बसून त्याची साखर खायची. कसं काय? बरोबर बरोबर. म्हणजे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय सरकार करत आहे. 100% करतं. आता या शेतकऱ्यांनी नेमकं या सरकारला तुम्ही आव्हान काय करणार? सर शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला या सरकारच्या दुपट्टीपणामुळे जे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना काय आव्हान करणार एक चांगला शेतकरी म्हणून? एक साधी गोष्ट आहे की गिरणी कामगार हा एकत्रित होऊ शकतो. उद्योग व्यवसायातला कामगार हा एकत्रित होऊ शकतो. दुर्दैव असा आहे की शेतकरी हा एकत्रित होऊ शकत नाही. आणि त्याचं कारण आहे की शेतकऱ्यामध्ये अनेक प्रकार आहेत. बर. आता हे कसेच प्रकार आहेत? कारण तुम्हाला त्याचा अनुभव नसल्यामुळे मी मुद्दाम हे सगळं खोलवर उकळून सांगतो. कोरडवाहू शेतकरी आहे, पाणीदार शेतकरी आहे, म्हणजे ज्याला पाण्याची सोय आहे तो शेतकरी आहे. 2 एकरवाला आहे, 10 एकरवाला आहे, 20 एकरवाला आहे, 25 एकरवाला आहे. शेतकऱ्यात अनेक प्रकार आहेत. कोणी ऊस पिकवणारा आहे, कोणी सोयाबीन पिकवणारा आहे, कोणी कापूस पिकवणारा आहे. विदर्भात गेलं तर कापूस पिकवणारा शेतकरी आहे. अलीकडे मराठवाड्यात इकडे आले तर सोयाबीन पिकवणारा शेतकरी आहे. पलीकडे सांगली वगैरे भागात गेलं, कोल्हापूरमध्ये भागात गेलं तर ऊस पिकवणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्याची संघटना होण्यासाठी एकच एक कारण पाहिजे आणि एकच एक कारण आज निर्माण व्हायला लागलंय आणि ते म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव न देणं हे ते कारण घडायला लागलंय. आणि आता शेतकरी त्या दृष्टीनं जागा होत चालला. म्हणजे शेतकऱ्याला भाव जर ठराविक भाव दिला तर शेतकरी सुधरू शकतो. पण ठराविक म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित त्याचा नफा. बर. तुम्ही बाजारात कापड घ्यायला गेलात तुम्ही तर व्यापारी उत्पादक करणारा तर घेतो व्यापाऱ्याकडून पैसे, म्हणजे त्याचं काय किंमत असेल ती. पण व्यापारी सुद्धा त्याचा सगळा खर्च वजा जाऊन नफा घेतो. तुम्ही हे जॅकेट घेतलं, बाजारात जाऊन जॅकेट घेतलं, तो काय म्हणतो व्यापारी? हे मला इतक्याला पडलंय, मला इतका नफा पाहिजे, ही जॅकेट घ्या, इतके पैसे द्या. मग तो त्याचा किंमत किंवा त्याचा भाव जर तो उत्पादक किंवा तो व्यापारी ठरवत असेल तर शेतकऱ्याचा मालाचा भाव का कोणी ठरवतं? दुसऱ्याने का ठरवावं? शेतकऱ्याने का ठरवू नये? बरोबर. पण नाही शेतकऱ्याने ठरवत आलं तर किमान त्याचा जो उत्पादन खर्च आहे त्याच्या दीडपट द्यायचं तुम्ही मान्य केलं ना. म्हणजे 100 रुपये खर्च झाला तर 150 रुपये आम्ही तुमच्या मालाला भाव देऊ, दीडपट. बरोबर. आणि उत्पन्न दुप्पट करू. उत्पन्न दुप्पट तर नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न निपट झालं, खर्च मात्र दुप्पट झाला. आता महायुती सरकारमध्ये आणि काँग्रेस सरकारमध्ये शेतकऱ्याला सांभाळण्याची जी भावना होती, या 2 पक्षामध्ये कोणत्या पक्षाकडे जास्त भावना शेतकऱ्याला झुकतं माप मिळालं? काँग्रेस पक्षाचं. कसं मिळालं? काय कारण आहे? सांगितलं ना. आता तुम्हाला सांगतो मी की एकाधिकार खरेदी योजना. बर. तुम्हाला सुद्धा आठवत असेल,
तुमचं वय जरी लहान असलं तरी तुम्हाला आठवत असेल की हायब्रिड ज्वारी ती हायब्रिड ज्वारी सरकार खरेदी करत होतं. बरोबर आहे, बरोबर बरोबर. हायब्रिड लांबक्या कणसाचे लाखो क्विंटल ज्वारी, हा लाखो क्विंटल महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून सरकार खरेदी करत होतं. आता शेतकऱ्याला त्याच्यामुळं आधार मिळायचा. त्यानं माल बाहेर काढला शेतातून की तो सरळ तिथं खरेदी केंद्रावर न्यायचा, तिथं माल टाकायचा, विकायचा. सरकारचे भाव त्यांनी ठरवला, ते मालाचे पैसे घ्यायचे, त्याचं प्रपंच व्यवस्थित चालायचा. आता नुसतं मी सांगतो तुम्हाला, अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की भाजप सरकार नेहमी सांगतं की आम्ही हमी भावाची जी किंमत आहे ते आम्ही दरवर्षी वाढवायला लागलो. आता उदाहरणार्थ यावर्षी त्यांनी 5,328 रुपये सोयाबीनचा हमी भाव दिला. म्हणजे कुठं दिला? कागदावर दिला, वास्तवात नाही. प्रत्यक्षात काय आहे? बरोबर, प्रत्यक्षात 4,300 रुपये. 1,000 रुपयाचा फरक आहे. 1,000 रुपयाचा फरक शेतकरी सहन करू शकतो का? नाही करू शकत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की शेतकऱ्याला कापड लागतं की नाही? लागते. शेतकऱ्याच्या पोराला पुस्तकं लागतात की नाही? लागतात. शेतकऱ्याच्या पोराला दवाखाना औषध काही लागतात की नाही? होय. शेतकऱ्याच्या पोराला काही चप्पल बूट लागतंय की नाही? म्हणजे सगळ्या कुटुंबाला, त्याच्या बायकोला लुगडं लागतं की नाही? होय. मग ह्या वस्तू जर शेतकऱ्याला त्याच्या भावानं पद्धतीने मिळत नसेल, त्याचे भाव जर वाढलेले असतील, तर त्याचा प्रपंच कितीही विचार केला तर तोट्यातच जाणार आहे तो. खरंय खरंय खरंय. ह्याच्या मालाला भाव नाही आणि त्याला जी वस्तू विकत घ्यायची त्याच्या भावाला माल, त्याचा मात्र भाव दुप्पट. खत घ्यायचा भाव दुप्पट. औषध पाण्याशिवाय आता शेती पिकत नाही, रोगराई जास्त आहे, औषध मारावं लागतात, त्याचे भाव दुप्पट आहेत. त्याला कुणीकडून चौकड कुठेही गेला तो शेतकरी तर कायम अडचणीत आहे. आणि त्यामुळे शेतकरी कधीच उबदारी येणार नाही भाजपच्या राज्यात. कारण का भाजपचं धोरण उत्पादकांना न्याय देणारं नाही, म्हणजे शेतकऱ्याला न्याय देणारं नाही, ग्राहकाला न्याय देणार आहे. आणि मग पंतप्रधान तर 2014 निवडणुकीच्या लोकसभेच्या काळामध्ये म्हणाले, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आता असं करून भ्रष्टाचार समूळ नष्ट करतो असं ते म्हणाले होते. काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे. एक कार्यालय असं सांगा की ज्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराशिवाय काम होतंय. बरोबर. मग हे सगळ्याला माहित आहे ना. नितीन गडकरीच म्हणले ना, फाईलच सरकत नाही म्हणले, फाईलवर वजन. आणि हे सगळंच आहे खरं. आणि दुसरं गोष्ट आली की मला एका भाजपच्याच कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे मित्र आहेत माझे, आणि कारण की मी स्पष्ट बोलतो, सरळ बोलतो, आत बाहेर काय वेगळं नसतं, त्यामुळे ते सगळे माझ्याशी बोलतात. भाजपच्या नेत्यांनी भाजपचं सरकार आल्यानंतर मला विचारलं की भाजपचं सरकार आलं, तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचाराबद्दल, किती फरक पडला, असं मला त्यांनी विनोदानं म्हणा किंवा मोकळ्या मनानं विचारलं. मी त्यांना सांगितलं की खूप फरक पडला. त्यांना आनंद झाला. म्हणजे काय फरक पडला? रुपये खात होते, आता 2 रुपये खाते, दुप्पट. करेक्ट करेक्ट करेक्ट. दुप्पट फरक पडला. भ्रष्टाचार एकपट होता, तो आता दुप्पट झाला, हा फरक पडला. खरंय खरंय. आता नरेंद्र मोदी म्हणाले की भारत देश मैं महासत्ता बनाऊंगा. पण रात्री बातमी ऐकली की रुपयाचा भाव जे डॉलर अमेरिकेचा आहे तो काँग्रेसच्या काळामध्ये 60 रुपये. आता तोच रुपया म्हणजे त्याच डॉलरला 87 रुपये द्यावे लागले. 87. बरोबर आहे. 1 डॉलरला. आता जगाची महासत्ता बनवणारे नरेंद्र मोदी जर रुपयाची किंमत घसरत असेल तर जगाची महासत्ता बनवणार आहेत का भारताला? 100% चुकीचं त्यांचं विधान आहे. हे लोकांना फक्त आपुची गुंगी दिल्यासारखं आहे. नुसतं सांगायचं की आम्ही $1 ट्रिलियन आमची ही होणार आहे, अर्थव्यवस्था होणार आहे. आता उदाहरण सांगतो कालचं, आपल्या महाराष्ट्राचं, हे तर देशाचं झालं तुम्ही सांगितलेलं. कालचं उदाहरण सांगतो की कालचं महाराष्ट्राचं अधिवेशन सोमवारी सुरू झालं. बरोबर बरोबर. 3 दिवस झाले अधिवेशन सुरू झालं. पहिल्याच दिवशी आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री त्यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर होऊन 3च महिने झाले. बरोबर बरोबर. अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे पुरवणी मागण्या
हे शेवटच्या वर्षाच्या म्हणजे अर्थसंकल्पाचं वर्ष संपण्यापूर्वी 2 किंवा 3 महिने आधी त्याच्यात ॲडजस्टमेंट काय होते, कुठं कमी जास्त खर्च झाला, त्याला अनुसरून हे पुरवणी मागण्या मांडल्या तसं अशी पद्धत आहे. बर. पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. आता तुम्ही 3 महिने झाले नाही तोपर्यंत पुरवण्या मागण्या मांडाल्यात म्हणजे तुम्ही तुमची अवस्था किती खालावलेली आहे, आर्थिक अवस्था. बर. आणि 57,000 कोटी. बरोबर बरोबर. आज अजित पवारचं स्टेटमेंट आहे, लोकप्रिय मागण्या, लोकांना करणाऱ्या मागण्या आम्हाला आता परवडत नाहीत. अरे मग तुम्हाला त्यावेळेस इलेक्शन जिंकण्यासाठी कसं केलंय तुम्ही ते मागण्या मांडणे. बरोबर बरोबर. म्हणजे निवडणूक आली की तुम्ही लोकांना करणाऱ्या मागण्या मंजूर करता आणि इलेक्शन झालं की म्हणता आता हे आम्हाला परवडत नाही. लाडक्या बहिणीच्या बाबतीत बी तसंच झालं. 100% 45,000 कोटी रुपये त्यांना वर्षाला लागतात. आता त्या लाडक्या बहिणीचे पैसे बी वेळेवर मिळाना झाले आणि 2,100 रुपये प्रत्येक महिलेला देण्याचं त्यांनी अभिवचन दिलं होतं. 1,500 सुद्धा वेळेवर देण्यात झालेत. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता ह्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्यावेळेस जे निकष लावले, बरोबर, कुणाला हे मदत करायची, ही 1,500 रुपयाची मदत कुण्या महिलेला करायची, ते जे निकष लावले ते निकष त्यांनी सगळे कागदावर ठेवले आणि सगळ्यांना सर्रास पैसे दिले. कशासाठी? मतासाठी दिले. करेक्ट. आता प्रश्न असा आहे, हा तर प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही म्हणाल की हा तर नवीनच मुद्दा तुम्ही उपस्थित केला की एखादा उमेदवार स्वतःचे पैसे खर्च करून मतं विकत घेतो, ही त्याच्यावर आक्षेप असायचा. बरोबर. आता भाजपनं ही पद्धत बदलून टाकली. बरोबर. भाजप पदरचा 1 पैसा देत नाही मतदाराला. लोक म्हणतात ना भाजप एवढा खर्च करते, काही सुद्धा खर्च करत नाही. सगळे पैसे सरकारचे देते आणि मतं घेते. म्हणजे आपल्या पैसे सरकारचे आणि मतं भाजपला. सरकारच्या तिजोरीतून तुमच्या आमच्या खिशातला कर टॅक्स जमा झाला, तुमचेच पैसे तुम्हालाच द्यायचे. इकडून घ्यायचे तर अधिकृत कायद्यात बसवायचं आणि द्यायचं आहे आणि त्याला योजना नाव द्यायचं. त्याला योजना नाव द्यायचं. आणि लोकांना असं वाटतं काय सरकार लोकप्रिय निर्णय घेते. अरे कुठले घेते, काय पदरचे पैसे देतं का ते. आता ह्यांची खरी लाडकी बहीण आहे का लाडकी बहीण EVM मशीन आहे? नेमकं काय आहे? मशीनच्या माध्यमातून मतदान घेतलं असं बी लोकांचं मत आहे. नाही, EVM बद्दल तर सगळ्या देशात आक्षेप आहे. बरोबर. संपूर्ण भारतात EVM मशीन बद्दल आक्षेप आहे. आणि त्याच्या पुढचं बोलायचं तुम्हाला धक्का बसेल की जगातले जे काही प्रगतीशील देश आहेत, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, ह्या देशात तुला बॅलेट पेपरवर मतदान आहे. बरोबर बरोबर. जपान आहे. भारतातच EVM का मशीन? तुम्हीच आणली म्हणतात मशीन ती? आम्ही आणली, पण त्यामध्ये पारदर्शकता होती. आता ती पारदर्शकताच नाही. म्हणजे तुमच्या काळामध्ये काँग्रेसच्या पारदर्शकता होती. पारदर्शकता होती म्हणून तर तुमचे बीजेपीचे सरकार आलं ना. साधी गोष्ट आहे ना. त्याला पुरावा दुसरा द्यायची गरज नाही. बरोबर. पारदर्शकता होती म्हणून 2014 साली मोदीचं सरकार आलं. पारदर्शकता नसती तर आम्ही अजून 25 वर्ष आम्ही सत्तेवर राहिलो असतो. महाराष्ट्रामध्ये ह्या 2019 जे 2024 जी निवडणुका झाल्या त्यावेळेस कसलंही भाजपाच्या बाजूनं कौल नव्हता जनतेचा, तरी सुद्धा एवढ्या भरभरट मतदानानं हे भाजप सरकार आलंय. काय म्हणाले याच्यावर? तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल की महाराष्ट्राची निर्मिती 1960 साली झाली. बर. आणि 1960 पासून ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही जर आमदाराची आकडेवारी काढली, सत्तारूढ पक्षाच्या आमदाराची आकडेवारी, तर 230 आमदार कधीच आले नाहीत. आज भाजपचे सरकार कधीच आले नाही. बरोबर आहे. आणि अजित कोणी विचार करीत नाही याचा. 230 आमदार येतात कसे? यांच्या बी लोकांना ती वाटणं झाले की आमचे माणसं आलेच कसे, प्रश्न पडायला त्यांनाच विश्वास नाही आपण कसे निवडून आलोय. आणि मग आता त्यांना जर वाटत असेल आपण निवडून कसे आलो याचा विश्वास नाही तर जनतेनं काय करायचं? आता प्रत्येक मतदारसंघामध्ये
30,000ची 20,000ची अधिक मताची लीड ही सायंकाळी 6च्या नंतर वाढली गेली. नागपूरमध्ये मला वाटते 30,000ची लीड काही वाढली म्हणून आणि स्वतः फडणवीसच्या मतदारसंघात. हा, मग ह्याच्यावर काय म्हणाल तुम्ही? ही कुठली आली मतदान? एक गोष्ट महत्वाची कसं आहे बरं का, याच्यामध्ये हा अतिशय कळीचा मुद्दा आहे जो आज देशात गाजतोय. बरोबर बरोबर. की राहुल गांधींनी ज्यावेळेस सांगितलं की 75 लाख मतदान हे मतदानाचा वेळ संपल्यानंतर पडलेला आहे. बरोबर. राहुल गांधीचं म्हणणं असं आहे की हे जे वाढलेलं मतदान आहे आमचा आक्षेप नाही, पण याची पुरावे सादर करा. नाही, आमचा आक्षेप नाही, आमचा आक्षेप वेगळा आहे. तर त्यांचं म्हणणं आमचा आक्षेप असा आहे की हे मतदार कोण आहेत त्याची यादी दाखवा आम्हाला. बरोबर. आणि CCTV तुम्हाला मला फुटेज द्या. बरोबर. ते नानासाहेब पाटलांनी 6 वाजल्यानंतर मतदान केलं, हे तर फुटेज दाखवा ना आम्हाला. बरोबर. हे द्यायला तयार नाहीत. आणि आता तर निवडणूक आयोगानं पत्र दिलं सगळ्या राज्यातल्या निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या निवडणूक आयोगाला पत्र दिले की 75 दिवस झाल्यानंतर निवडणुकीनंतर किंवा काय त्यांच्या तिथे मर्यादा 30 दिवस झाल्यानंतर, 40 दिवस, 60 दिवस, काय 75 दिवस काय मुदत झाल्यानंतर किंवा 3 महिन्याची मुदत झाल्यानंतर 90 दिवस ही जळून टाका, हे पुरावे नष्ट करा. अरे किती अवघड आहे, किती अवघड आहे. म्हणजे तुम्ही ही लोकशाही पायदळी तोडून टाकली. हुकुमशाही चालू झाली. मग हुकुमशाही, स्वतंत्राचे अधिकार कायमचे नष्ट, विचारायचा परमिशन नाही. नाहीच. तुम्हाला काही पुरावा मागायचा नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजप सरकारमध्ये जर कोणती असेल तर प्रश्न विचारणारा माणूस, प्रश्न विचारणारा पक्ष, प्रश्न विचारणारा व्यक्ती हे त्यांना आवडत नाही. बरोबर. तुम्ही दादा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला आता कसा न्याय मिळेल काय सांगाल? शेतकऱ्याला शेवटचा प्रश्न. एकच ह्याला संघटित शेतकरी झाला पाहिजे आणि संघटित होऊन त्यांनी मागणी मांडली पाहिजे. आणि आपली मागणी जर मान्य होत नसेल तर सरकार बदललं पाहिजे. सरकार बदललं पाहिजे. 100% काँग्रेसकडून न्याय मिळणार. 100%. तर हे आहेत नानासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून एक सदन शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य शेतकऱ्याला कशी कळ सोसावी लागते आहे. आणि अंबादास पवार लातूरचा वृद्ध शेतकरी, अशा माणसाला अवताला कसं जुपून घ्यावं लागतं आहे हे वास्तव चित्र त्यांनी या भाजपच्या सरकारच्या चुका आणि ह्या सरकारची दंडमशाही, हुकुमशाही त्यांनी अत्यंत प्रखरपणे त्यांनी मांडले. शेतकऱ्यांनी एकत्र झाल्याशिवाय, शेतकऱ्याला हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही. आणि शेतकऱ्याचा 7-12 कोरा करण्याचं अभिवचन देवेंद्र फडणवीसनं दिलते, हे बदललं गेलं आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हा लबाड माणूस आहे, शेतकऱ्याला अडचणीत आणणार आहे, शेतकऱ्याचा कसलाही कळवळा नसणारे हे देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान. ना खाऊंगा ना खाने दूंगा, सिर्फ मेरे भाजप के लोगों को खिलाऊंगा, असा जो प्रकार आहे तो प्रकार नानासाहेब पाटील यांनी प्रखर मांडलाय. तर बघूया महाराष्ट्र सरकारचे खरेच शेतकऱ्याच्या विषयावर डोळे उघडतील का, शेतकऱ्याचा कळवळा येईल का, ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे शेतकऱ्याच्या विषयावर, गोरगरिबाच्या विषयावर, सर्वसामान्याच्या विषयावर अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.